आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आनंद सागर उद्यान शेगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1861 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? महाराष्ट्रामध्ये 12 मार्च हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 समता दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणता अलंकार होतो? उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणता अलंकार होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्यतिरेक अलंकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी रीती भविष्यकाळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे। खालील वाक्यापैकी आपल्याला रीती भविष्यकाळाचं वाक्य ओळखायचं आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मी रोज 4 वाजता उठत जाईन या ठिकाणी रीती भविष्यकाळाचं वाक्य असेल। प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे मधुबनी चित्रकला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मधुबनी चित्रकला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मधुबनी चित्रकला प्रकार बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुग्ध उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते? जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केवल प्रयोगी अवयव या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 दिब्रुगढ आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू या स्थानकादरम्यान धावणारी देशामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती आहे? देशामधील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विवेक एक्सप्रेस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? पुढीलपैकी कोणता एक समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मृत समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19
प्रश्न क्रमांक 19 नवेगाव बांध पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्रिशूल मिसाईल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब व ड म्हणजेच ओडिसा व मेघालय राज्य या राज्यांमधून कर्कवृत्त हे जात नाही. भारतामध्ये एकूण 8 राज्यांमधून कर्कवृत्त हे जाते. प्रश्न क्रमांक 25 गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 SRPF या ठिकाणी गटात न बसणारा शब्द असेल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामधले पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 धसई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामधील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्यातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धा आणि वैनगंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुडदूस हा विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डी जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? संयुक्त राष्ट्र अमेरिका यांच्यामध्ये एकूण किती राज्य आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 50 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने खालीलपैकी कोणती मृदा ही आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त असते? चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गंगेची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंगांचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 हल्दिया हे भारतामधले एक महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधले एक महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेसिबल एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 14 BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात? BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 AG या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सत्यार्थ प्रकाश या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? सत्यार्थ प्रकाश या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाज यांची स्थापना झाली होती? खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाज यांची स्थापना ही झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1954 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुनीता विल्यम्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून खालीलपैकी किती सदस्य हे निवडून जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 80 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती आहे? ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते? भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1991 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 250 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या आरशाचा उपयोग हा केला जातो? सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र आरसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामध्ये पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.